नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी शेतकरी पुत्र माळगावकर. मित्रांनो, मी या मागे व्हिडिओ टाकत होतो की डाळिंब पीक कसा पिकवायचा, त्यावर काय स्प्रे घ्यायचे मित्रांनो. तर आता माझा माल आला आहे हार्वेस्टिंगला आणि मित्रांनो मला माल विकायचा आहे. त्यासाठी मी आज दिवसभरामध्ये हे पाचवं मार्केट आहे माझं. मी मालेगाव गेलो, नामपूर गेलो, ओझर गेलो, आता परत इथे हनुमाननगर या मार्केटला आहे आणि आता परत जायचं आहे नाशिकच्या RTO कॉर्नरच्या त्या मार्केटमध्ये. तर मित्रांनो, आपल्याला काय माहिती आहे का, पिकवायची माहिती आहे शेतकरी मित्रांना, पण विकायची माहिती नाही मित्रांनो. आता मी 5 मार्केट फिरलो ना, तर 5 जागेवर वेगवेगळे भाव आहेत. पण मात्र मालेगावला कमी आहे, त्यापेक्षा अजून नामपूरला जास्त आहे, त्यापेक्षा अजून ओझरला जास्त होता, आता नाशिकलाही त्यापेक्षा जास्त रेट आहे. तर मित्रांनो तुम्हाला सांगतो, ह्या जागेवरती आता नाशिकला जे हनुमाननगरचं मार्केट आहे, या जागेवरचा एरिया बघा किती मोठा आहे. माझ्या पाठीमागे जो आहे हा पूर्ण मार्केट एरिया आहे मित्रांनो. हा मार्केट एरिया एवढा मोठा आहे, तुम्ही याच्यावरून विचार करा की या मार्केटमध्ये किती जास्त प्रमाणावरती व्यापारी असतील आणि ज्या जागेवरती जास्त घेणारे आहेत व्यापारी आहेत, त्या जागेवरती नक्कीच आपला माल जास्त किमतीने जाईल, ही तुम्हालाही माहिती आहे किंवा त्याच्यातली तुम्हालाही गॅरंटी असेल मित्रांनो. तर माझा माल काय भावाने जाईल नाशिकला, मी त्याचाही तुम्हाला व्हिडिओ टाकेल मित्रांनो. माल विकायच्या अगोदर आपण स्वतः जाऊन चौकशी केली पाहिजे. मी आता 5वं मार्केट आहे, मी चौकशी करूनच आता माल विकतोय मित्रांनो. जय जवान, जय किसान, जय स्वाभिमानी, जय महाराष्ट्र.